नमस्कार मंडळी. नुकताच श्रावण महिना संपला आणि भाद्रपद महिना सुरू झालेला आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सगळीकडे आनंदाचं आणि वातावरण आहे. आज आपल्याकडे आपल्या गौरीसुद्धा आलेल्या आहे गणपती बाप्पाबरोबरच. पण ह्या गौरी आले की समस्त महिला मंडळींना खूप असं टेन्शन येतं की आता काय करायचं, गौरी आल्या, गौरीचं जेवण करायचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या अशा त्या दंग असतात. पण माझ्या वाचनामध्ये एक छानशी अशी कविता आली की महालक्ष्मी आल्या टेन्शन घेऊ नका. ही कविता आहे कवी प्राध्यापक विजय पोहनेरकर यांची कविता आता आपण ऐकूया. महालक्ष्मी आल्या, महालक्ष्मी आल्या, घाबरून नका जाऊ, जेवढं होईल तेवढंच करा, टेन्शन नका घेऊ. काळाप्रमाणे काही गोष्टी बदल केले पाहिजे, काळाप्रमाणे काही गोष्टी बदल केले पाहिजे. 16 भाज्या 16 चटण्या कमी केले पाहिजे, 16 भाज्या 16 चटण्या कमी केले पाहिजे. एवढेच लाडू तेवढ्याच करंजा, तरकटी नको बाई, एवढेच लाडू तेवढ्याच करंजा, तरकटी नको बाई. काही धरायचं काही सोडायचं काही होत नाही, काही धरायचं काही सोडायचं काही होत नाही. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब, माणसं भरपूर, अन्न खाल्लं जायचं, थोडं जास्त झालं तरी वाया नाही जायचं. गडी माणसं, पाहुणे रावळे चढाओढीने खायचे. ॲसिडिटी, पोटात गुडगुड काही नाही व्हायचं. आता काळ बदलला आहे, घरोघरी माणसं 4. माऊल्यांनो खरंच जास्त होऊ नका तुम्ही बेजार, माऊल्यांनो खरंच जास्त होऊ नका तुम्ही बेजार. भला मोठा स्वयंपाक करून फेकून नका देऊ अन्न, भला मोठा स्वयंपाक करून फेकून देऊ नका. अन्न पूर्ण ब्रह्म आहे हे कधीच विसरू नका, अन्न पूर्ण ब्रह्म आहे हे कधीच विसरू नका. सण करणं श्रद्धा असणं हा भाग महत्त्वाचा, सण करणं श्रद्धा असणं हा भाग महत्त्वाचा. लक्ष्मणनाही नैवेद्य चालतो फक्त भाजी भाकरीचा, लक्ष्मणनाही नैवेद्य चालतो फक्त भाजी भाकरीचा. जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास गौरी गणपती येत नाहीत, जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास गौरी गणपती येत नाही. थोडं कमी जास्त झालं तरी कोणावरही कोपत नाही, थोडं कमी जास्त झालं तरी कोणावरही कोपत नाही. तुमच्यावर रागराग करायला देव थोडाच माणूस आहे, तुमच्यावर रागराग करायला देव थोडाच माणूस आहे. ऐपतीप्रमाणे सगळं करा, ऋण काढून नको सण, ऐपतीप्रमाणे सगळं करा, ऋण काढून नको सण. नको लाइटिंग माळा, नको माळा, नको लाइटिंग, फक्त हवे शुद्ध मन. आमच्याकडे असं असतं आणि त्यांच्याकडे असं, आमच्याकडे असं असतं आणि त्यांच्याकडे तसं. ताण न घेता काम करावं, ताण न घेता काम करावं, जसं जमेल तसं, ताण न घेता काम करावं जसं जमेल तसं. गाठी भेटी गप्पा गोष्टी सणासुदीला अपेक्षित असतात, गाठी भेटी गप्पा गोष्टी सणासुदीला अपेक्षित असतात. प्रेम आपुलकी वाढवण्यासाठी दसरा दिवाळी लक्ष्मी असतात, प्रेम आपुलकी वाढवण्यासाठीच दसरा दिवाळी लक्ष्मी असतात. मंत्र जोरजोरात म्हणायचे, मंत्र जोरजोरात म्हणायचे आणि सासूशी करायची कट्टी. असं वागल्यावर कशी होईल महालक्ष्म्यांशी गट्टी. राग अहंकार चांगला नसतो, राग अहंकार चांगला नसतो. गोडी गुलाबीने वागलं पाहिजे, फटकळ बोलणं सोडून देऊन घालील लोटांगण म्हटलं पाहिजे, फटकळ बोलणं सोडून देऊन घालील लोटांगण म्हटलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, अशी आहे ही कविता. बघा तुम्हाला पण आवडते का? जास्त ताण न घेता आपण देवाची सेवा केली पाहिजे, लक्ष्मीची सेवा केली पाहिजे. मला तर ही कविता खूप आवडली आहे आणि आपल्या बायकांसाठी तर खरंच एक छान असा संदेश आहे. तर ही कविता जर तुम्हाला आवडली लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमची सखी योगिनी. नमस्कार.